अखेर रत्नागिरीत महायुतीचं ठरलंय आणि आज रत्नागिरीमध्ये महायुतीचे 15 उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। मोठा माहोल उभा राहिल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचा आढावा घेणार आहोत आपले प्रतिनिधी किशोर मोरे यांच्याकडून। किशोर, नेमकी काय परिस्थिती आहे तिकडे आणि कशा पद्धतीने माहोल तयार झाला आहे? एकंदरीत रत्नागिरी शहराचा विचार केला तर सेना भाजपमध्ये आता एकसंघपणा आलेला दिसतोय। सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 9 उमेदवार शिवसेनेकडनं तर 6 उमेदवार भाजपकडनं आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत। जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत असतील, त्यांचे बंधू आमदार भैया सामंत असतील, जिल्हा प्रमुख राहुल पंडित असतील, तर भाजपच्या वतीने रत्नागिरी नगरपालिकेमध्ये आत्ता दाखल झालेले आमदार निरंजन डावखरे असतील किंवा त्याचबरोबर तिथले अतुल कालसेकर जिल्हा दक्षिणचे प्रभारी असतील। एकंदरीतच आता महायुतीने प्रचारामध्ये पण आघाडी घेतलेली आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यामध्ये महायुती अग्रेसर आहे। आणि या रत्नागिरी शहरातलं एकंदरीत चित्र हे महायुतीच्या दृष्टीने अत्यंत देखणं असं आहे आणि निकालाची उत्सुकता काय आहे ती आजच थोडीफार रत्नागिरीकरणात ही जाणीव झालेली असेल। आपण चर्चा करूया। ह्या ठिकाणी शिवसेनेचे काही मंडळी या ठिकाणी आपल्या समर्थकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहेत, ज्यांना उमेदवारी मिळाली आहे त्यांच्याशी। विनोदजी, आपण अनेक वर्ष उदय सामंतांसोबत आहात आणि उदय सामंत ज्या दिशेला जातात त्या ठिकाणी आपणही जातात। काय एकंदरीत आज आपण कशासाठी या ठिकाणी आलात आणि एकंदरीत शहरातलं आपल्याला एकंदरीत वातावरण काय वाटतंय? खरोखर सांगण्याचा आनंद होत आहे। आजच्या ह्या फॉर्म भरण्याच्या अनुषंगाने आज आमचे सर्व शिवसैनिक हे आज सर्व उपस्थित राहून सर्वांचे फॉर्म भरण्याकरता उत्साहाने नगरपालिकेच्या विकासासंदर्भात असेल तर आमचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब पालकमंत्री यांनी ह्या पूर्ण शहराचा ह्या भागाचा काम जो विकास जो धडाधडीने केलेला आहे तो खऱ्या अर्थाने आज जनता त्यांना आज ज्या फॉर्म भरणाऱ्याच्या ज्या आमच्या ह्या शिवसेना BJP आणि राष्ट्रवादी एकत्रित हा सर्वांचा जो जुगाड तयार करून हे उमेदवारी सगळे जे दिलेली आहेत ते माझ्या माहितीप्रमाणे ही सत्ता ही शिवसेनेचीच असेल, एकनाथ शिंदे साहेबांचीच, आणि ह्या आपल्या BJP आणि राष्ट्रवादी महायुतीची असू शकते। हे कोणाला सांगायचे किंवा कोणाला कुठल्या ज्योतिषाची आणायची गरज नाही असं मला वाटतं। आणि खऱ्या अर्थाने चांगल्या ह्या जेवढे उमेदवार राहणार आहेत आमचे ते चांगल्या फरकाने आणि चांगल्या वेळेने निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे। आणि आम्ही जे साहेबांनी आपल्याला आदेश दिलेला आहे ते आम्ही पूर्णतः आम्ही सगळे काम धडाडीने काम करणार आहे हे सांगायला आम्हाला आनंद वाटत आहे। ज्या ठिकाणी आज शिवसेनेकडनं श्रद्धा हळदणकर ह्या आपले उमेदवार दाखल करणार आहेत। हळदणकर कुटुंबीय रत्नागिरी शहरामधल्या अतिशय शिवसेनेचे अग्रेसर कुटुंब म्हणून ओळखलं जातं। त्यांचे पती त्यांच्याकडे सुद्धा संघटनेची जबाबदारी आहे। बारक्या शेड आज आपल्या सौभाग्यवती उमेदवार दाखल करतायत। काय आपल्या प्रभागातलं आणि काय एकंदरीत वातावरण आहे? महायुतीचे उमेदवार म्हणून माझी मिसेस श्रद्धा हळदणकर आणि तसेच गणेश कमलाकर भारती असे प्रभाग क्रमांक 7मधून 2 उमेदवार महायुतीने दिलेले आहेत। आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा, तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार म्हणून माझी मिसेस श्रद्धा हळदणकर आणि गणेश भारती निवडणूक प्रभाग क्रमांक 7 निवडून आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांनी भरघोष मताने हिला निवडून द्यावी। युवासेनेचा चेहरा म्हटलं की शहरामध्ये प्रथमेश साळवी यांचं नाव येतं, ते सुद्धा काही संघटनेची जबाबदारी स्वीकारतायत। काय नेमकी परिस्थिती आहे आणि आज आपण उमेदवारी अर्ज दाखल करायला आलात, काय आपल्या भावना आहे? शहरामधलं वातावरण हे भगवं आहे आणि रत्नागिरी नगरपालिकेच्या नवीन इमारतीवर महायुतीचाच भगवा फडकणार। जर तुम्हाला पाहायचं असेल तर आता एक लहान इथे एक मुलगा होता, तो मला मगापासून विचारतो की साहेब आले काय। म्हणजे माननीय नामदार उदयजी सामंत यांची लोकप्रियता लहानांपासून मोठ्यांपर्यंत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या खाली 100% सगळेच्या सगळे उमेदवार हे निवडून येणार आणि रत्नागिरी नगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार 100%। निवडून येणार, ठासून येणार असं महायुतीच्या कार्यकर्त्यांना एकंदरीतच अनुभव येतोय। आणि आपण या ठिकाणी आपण पाहताय की वातावरण तसं महायुतीला पोषक आहे, वातावरण आहे, आनंद आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि त्या प्रतीक्षा आहे ती पालकमंत्री उदय सामंत येण्याची आणि उमेदवारीची अर्ज दाखल करण्याची। आज महायुतीचा एकंदरीत उत्साहासारखं स्वरूप रत्नागिरी शहरात आलेलं आहे। आज उमेदवार दाखल करणार आहेत। काय आपण रत्नागिरी आलात, काय नेमकी परिस्थिती आपली? आजचं वातावरण बघितल्यानंतर महायुतीचं वातावरण कसं आहे तुमच्या लक्षात आलं असेल। भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, आमचे मित्रपक्ष असतील, असं आम्ही जिल्ह्यामध्ये महायुतीनंच लढतोय। खेडमधला उमेदवारी अर्ज आम्ही भरलेला आहे, काल देवरुखमध्ये भरला आहे, 2 दिवसामध्ये चिपळूणमध्ये होईल। आज 15 फॉर्म आपण
रत्नागिरी नगरपालिकेचे परतोय आणि फार मोठ्या मताधिक्याने हे सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येतील. एकंदरीत प्रचाराची दिशा कशा प्रकारची असेल आणि काही नेते मंडळी मला असं वाटतं की नेते मंडळींना आम्ही निरोप दिला आहे की आम्ही तुमचा जास्त वेळ घेणार नाही. इथले शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे अतिशय चांगल्या पद्धतीने एक दिलानं काम करत आहेत. त्याच्यामुळे मिशन जे आहे नगरपालिकेवर भगवा फडकवायचं हे आम्ही पूर्ण करू असा विश्वास आम्ही नेते मंडळींना दिला. एकंदरीत वातावरण पाहता 32 पैकी काय चित्र असेल निकालांतर शहराचं? 2/3 मेजॉरिटीनं नगरपालिकेमध्ये महायुती येईल आणि किमान 10 ते 12 हजार मतांना नगराध्यक्ष जिंकून येईल. भाजप सेना युतीच्या वतीने आज उमेदवार दाखल करतात. तुमच्या पक्षाकडनं 6 जणांचे काय शहराचं चित्र असेल भाजपचे शहराध्यक्ष या नात्याने? भाजपचे आता मी माजी शहराध्यक्ष आहे, पण अतिशय उत्तम अशी आमची स्थिती आहे महायुतीची आणि जवळजवळ 90%च्या पुढे आमचा स्ट्राईक रेट असेल असं मला वाटतं आहे. की मी आज गेले जवळजवळ 25 वर्ष भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि आम्हाला भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि महायुती आहे आमची, तर अतिशय उत्तम अशी स्थिती आहे आणि आमच्या मनात त्याच्याबद्दल कुठलाही शंका नाही की सत्ता ही महायुतीचीच येणार. आपल्याकडे जबाबदारी आणि वेळेला दिलेली आहे. काय एकंदरीत दक्षिणची परिस्थिती असते? रत्नागिरी दक्षिणमध्ये भारतीय जनता पार्टी प्रदेश स्तरावरती जो निर्णय झालेला आहे त्याप्रमाणे देवरुख नगरपंचायतीचं नगराध्यक्षपदाची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती लढली जाईल. रत्नागिरीची निवडणूक जी आहे ती शिवसेना लढेल आणि लांजा आणि रत्नागिरी राजापूर नगर परिषद ही पण शिवसेना लढणार आहे. रत्नागिरी नगर परिषदेचे निवडणूक संयोजक म्हणून जी जबाबदारी माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे 32 उमेदवार आणि एक नगराध्यक्षपदाचा शिवसेनेचा युतीचा म्हणून महायुतीचा उमेदवार हा उभा राहणार आहे आणि त्यांच्या सर्वांच्या विजयासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी म्हणून आपलं सर्व योगदान याच्यामध्ये देतील आणि अतिशय चांगल्या प्रकारचा महायुतीचा विजय आपल्याला 3 तारखेला दिसेल. 6 जागा दिलेल्या आहेत. आणखी काय भविष्यात शेवटच्या टप्प्यामध्ये काय सोमवारपर्यंत? नाही, त्याचा निर्णय अजून तो प्रदेश स्तरावरती आहे. आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण किंवा प्रभारी आता निरंजनजी डावकरे साहेब इथे आलेले आहेत त्यांच्या स्तरावरचा आहे. हो ना म्हणता प्रभाग क्रमांक 10 मध्ये 13 कमळाला पाकळ्या होत्या. होय. एका तुमच्या रूपाने उमेदवारी मिळाली, काय वाटतं? नाही, त्या 13 पाकळ्या असल्यामुळेच कमळ फुललेलं दिसतं आणि 100% आम्ही निवडून येणार आणि सगळ्यांना सोबत घेऊन निवडून येणार. सगळ्यांना सोबत घेऊन लढणार, महायुती भक्कम आहे असं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी ग्वाही दिली. टाइम दिले करता किशोर मोरेसह शुभम पवार, प्रशांत पवार, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.